शेती व्यवस्थापनाचे जे उद्दिष्ट आहेत ते आपण या ठिकाणी पाहत होतो. त्यामध्ये शेवटचे 2 मुद्दे पहा. विविध कृषी उपक्रमातून निव्वळ नफेमध्ये वाढ करणे. जे काही विविध उपक्रम आहेत कृषीमध्ये, त्याच्या या ठिकाणी आपण कशाप्रकारे वाढ करणं गरजेचं आहे आणि त्याच्या नफेमध्ये कशाप्रकारे वाढ करता येईल हे आपण पाहणं आवश्यक आहे. त्यानंतर विविध कृषी उपक्रमामध्ये बदलत्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे पहा. जे बदलतं तंत्रज्ञान आहे त्याचा निश्चितच आपल्या शेती उपक्रमामध्ये का उद्योगामध्ये आपण उपयोग करणं आवश्यक आहे. ज्यामुळं कमी कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला नफा मिळवता येईल किंवा त्या ठिकाणी कमी खर्चामध्ये नफा मिळवता येईल. जुनी पद्धत आपण पाहिल्या ठिकाणी उदाहरण घ्यायचं झालं तर जे गहू पिकाची काढणी करण्यासाठी मजुरांचा उपयोग करत होते आणि त्याची मळणीसुद्धा या ठिकाणी मजुराद्वारे आणि जास्त कालावधीमध्ये करत होते. परंतु अलीकडे आपल्याला पाहायला मिळतं की जे काही गहू पिकाची जी काही काढणी असेल किंवा मळणी असेल ते केवळ एका मशीनद्वारे म्हणजे हार्वेस्टरद्वारे या ठिकाणी आपल्याला करता येते आणि ती सुद्धा कमी कालावधीमध्ये आणि त्यासाठी येणारा खर्चसुद्धा कमी असणार आहे. तर अशा प्रकारे ते नवीन अशा प्रकारे तंत्रज्ञान आहे त्याचा शेतकऱ्यांनी उपयोग करणं गरजेचं आहे, ज्यामुळं निश्चितच त्यांना त्यांच्या शेतीमधून जास्त लाभ होऊ शकेल. तर यानंतर पाहिजे ठिकाणी म्हणजे जे काही आपण उद्दिष्ट पाहिल्यानंतर पुढील भाग आपण पाहतोय तो म्हणजे शेती व्यवस्थापनाचे घटक. शेती व्यवस्थापनाचे घटक कोणकोणते आहेत त्याला आपण इंग्लिशमध्ये अस्पेक्ट्स म्हणतो पहा. अस्पेक्ट्स ऑफ फार्म मॅनेजमेंट. त्या ठिकाणी पहा जे काही शेती व्यवस्थापनाचे जे महत्त्वाचे घटक आहेत ते खालीलप्रमाणे पहा. त्यामधलं पहिलं पहा शेती व्यवसायाची निवड. शेती व्यवसायाची निवड हे होणं गरजेचं आहे. आपण जे आपल्याकडं असणारं जे क्षेत्र आहे ते किती एकर आहे, मग त्या क्षेत्रामध्ये आपण जे शेती आपल्याला घ्यायची असेल का शेती करायची असेल तर शेतीमधील कोणकोणती पिकं घ्यावीत, त्या शेतजमिनीमध्ये कोणकोणती पिकं घेतल्यानंतर किंवा कोणकोणत्या हंगामात आपण पिकं घेतल्यानंतर जी पिकं घेणार आहोत ती चांगल्या प्रकारे त्याची वाढ होईल आणि त्यापासून आर्थिक नफा मिळू शकेल. म्हणजे जी वाढ होईल, उत्पादन मिळेल आणि त्यापासून शेतकऱ्यास आर्थिक नफा होईल ह्या दृष्टीनं पाहणं आवश्यक आहे. त्यासाठी शेती व्यवसायाची निवड ही फार महत्त्वाची आहे. शेती व्यवसायाची निवड ही शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. त्यानंतर कृषी उपक्रमांची निवड. त्या कृषी उपक्रम म्हणजे जी काही शेती आपण करणार आहोत त्यामध्ये इतर काही उपक्रम आहेत का, म्हणजे पशुपालन असेल किंवा कुक्कुटपालन असेल वगैरे, हे इतर काय उपक्रम आहेत का, त्याच्या उपक्रमांची आपण निवड करणं आवश्यक आहे. ज्यामुळे निश्चितच शेतकऱ्यास इतर उपक्रमांमधून सुद्धा निश्चित फायदा होऊ शकेल. त्यानंतर शेतीचे योग्य आराखडा तयार करणे. तर शेतीचा जे आराखडा आहे तो योग्य होणं गरजेचं आहे. त्याचा लेआउट म्हणतो पहा. म्हणजे या ठिकाणी शेती आपल्याला जे आहे शेतजमीन जे क्षेत्र किती आहे 10 एकर आहे, तर त्यामधलं किती एकर आपण ऊस पिकाचं ठेवायचं आहे, किती एकर ज्वारी पिकासाठी, किती एकर आपण गहू पिकासाठी आणि ते जर नियोजन कोणत्या क्षेत्रामध्ये कोणतं पीक घ्यायचं म्हणजे अशा प्रकारे थोडंसं नियोजन होणं गरजेचं आहे. त्या हंगामातली पिकं आहे ती त्या हंगामानुसार ती पिकं निवडणं गरजेचं आहे. त्यामुळं निश्चित त्या पिकापासून चांगल्या प्रकारे वाढ आपल्याला चांगल्या प्रकारे घेण्यास मदत होऊ शकेल. त्यानंतर शेतीचे योग्य आराखडा तयार केल्यानंतर पीक योजना पहा. पुढील पहा पीक योजना का क्रॉपिंग स्कीम म्हणतं पहा. हे तयार करणं गरजेचं आहे. तसे कामकाजाचे वेळापत्रक तयार करणं गरजेचं आहे. आणि पीक योजनेमध्ये या ठिकाणी महत्त्वाचं जे काही बाबी आहे त्याचं चांगल्या प्रकारे नियोजन होणं गरजेचं आहे. तर प्रत्येक पिकाचं या ठिकाणी नियोजन वेळापत्रक असणार आहे. त्याचा वाढीचा दर असणार आहे किंवा जी पिकाची वाढ आहे ते कमी अधिक किंवा नक्की या ठिकाणी आपण त्याचं जे नियोजन आहे म्हणजे पाणी व्यवस्थापन असेल, खताचं व्यवस्थापन असेल वगैरे, हे सर्व या ठिकाणी चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. तसेच कामकाजाचं जे वेळापत्रक आहे म्हणजे मजुरांच्याद्वारे या ठिकाणी आपण जे कामकाज करणार आहोत म्हणजे लागवडीपासून पेरणीपासून ते काढणीपर्यंत ते जर या ठिकाणी नियोजन झालं तर आपल्याला त्या विविध प्रकारच्या पिकामध्ये मजुरांचा अभाव भासणार नाही. तर ते निश्चित या ठिकाणी मजूर या ठिकाणी त्या वेळेला उपलब्ध होऊ शकतील ते आपण वेळापत्रक तयार करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढील पहा या ठिकाणी अस्पेक्ट का घटक शेतीसाठी लागणाऱ्या साधनांची म्हणजे इनपुट्स आहेत ते जुळणी करणे. तर शेतीसाठी असणारे जे काही इनपुट्स आहेत का साधनं आहेत त्याच्या ठिकाणी जुळणी होणं गरजेचं आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर मजूर पहा. तर मजूर आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मजूर जे आहेत त्या ठिकाणी उपलब्ध होणं गरजेचं आहे. कारण विशिष्ट कालावधीमध्ये जर काळाला पाहायला मिळतं की सर्व पिकांची एकाच वेळा काढणी येऊ शकते, तर ती येऊ नये. एकाच वेळा या ठिकाणी त्या पिकांची काढणी आली तर काय होतं त्याचा परिणाम त्या काढणीवरती होऊ शकतो. त्यामुळं मजूर त्या ठिकाणी उपलब्ध होणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं आपण ते नियोजन करणं आवश्यक आहे. ते पेरणी जी आहे त्याचा वेळ असेल पेरणीची वेळ असेल किंवा
कोणतं पीक घेतल्यानंतर या ठिकाणी एकाच वेळा काढणी येणार नाही. म्हणजे अशा प्रकारचं थोडंसं हे इनपुट्स. आता इनपुट्समध्ये फक्त काय जी काही साधनं आहेत त्यामध्ये फक्त या ठिकाणी हे मजूरच नाही तर खतं असतील, त्यानंतर कीटकनाशक, बुरशीनाशक ह्या सर्व बाबी आहेत त्या ठिकाणी जुळणी होणं गरजेचं आहे. त्यानंतर शेतमजुरांची व्यवस्थापन करणे. आता सांगितल्याप्रमाणे शेतमजूर आहे त्यांचं व्यवस्थापन होणं गरजेचं आहे. त्या पिकाला ते व्यवस्थापन होणं गरजेचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी परमनंट लेबर म्हणजे पूर्णपणे कायमचे लेबर त्या ठिकाणी जे मजूर आहेत त्या ठिकाणी आहेत का उपलब्ध आपल्याला करता येतील का ते कायमचे, किंवा अशा प्रकारे रोजंदारीवरती असणारे मजूर ते अशा प्रकारे त्यांचं नियोजन होऊ शकतं का, ते कशा प्रकारे व्यवस्थापन होऊ शकेल हे यांचं चांगल्या प्रकारे आपण नियोजन करणं आवश्यक आहे. त्यानंतर शेती संबंधित अभिलेख व नोंदवह्या तयार कराव्यात. तर शेती संबंधित असणारे म्हणजे शेती हा एक व्यवसायच आहे, त्यामुळं हे सुद्धा आपण एक ऑफिशियल टाईप थोडक्यात त्याचा अभिलेख असेल किंवा ज्या नोंदवह्या आहेत त्या आपण तयार करणं आवश्यक आहे. रजिस्टर जे आहे ते आपण तयार करणं आवश्यक आहे. समजा मजुरांचं रजिस्टर असेल या ठिकाणी तर ते आपण पूर्णपणे तयारी असणं आवश्यक आहे. त्या मजुराचं नाव असेल किंवा मजुराच्या ठिकाणी कोणत्या पिकासाठी किती मजूर उपयोग केले हे सगळं त्यामध्ये नोंद असणं आवश्यक आहे. ज्यामुळे या ठिकाणी मजुरांचं जे काही अशा प्रकारे मजुरी देता येईल किंवा आपल्याला या ठिकाणी तो मजुरांचा किती खर्च झाला, त्या विशिष्ट पिकासाठी मजुरांचा किती खर्च आला, किती मजूर आपल्याला लागले हे आपल्याला तयार करण्यास मदत होऊ शकेल. त्यामध्ये प्रमुख पिकांच्या लागवडीचा खर्च, नफा व आर्थिक नुकसान यांचे निवेदन करणे. या ठिकाणी त्या जे काही पीक आपण घेतलं असेल त्या पिकाचं जे काही लागवडीचा खर्च किती आला, म्हणजे जी लागवड करताना ठिकाणी किती खर्च आला, त्यापासून मिळणार नफा व आर्थिक नुकसान हे सुद्धा आपण बारकाईनं पाहणं आवश्यक आहे. ज्यामुळे ठिकाणी ते आपल्याला निश्चित त्या पिकापासून आपल्याला किती तोटा झाला किंवा किती फायदा झाला हे आपल्याला माहिती मिळवता येईल. त्यानंतर निर्यातीबाबत प्रमाणपत्रांच्या नोंदी ठेवाव्यात. आपण एखादं पीक आपण उदाहरण घेतलं तर द्राक्ष पीक घेतो, डाळिंब पीक घेतो. मग अशा प्रकारचे फळ पिकं घेत असताना ते उत्पादन घेतल्यानंतर काही त्यातला भाग आहे जो उत्कृष्ट दर्जाचा जे काही माल आहे तो आपण बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट करणं आवश्यक आहे, निर्यात करणं आवश्यक आहे. मग हे निर्यात करत असताना या ठिकाणी ते जे काही कागदपत्रे काही बाबी असतील, ते सर्टिफिकेट असतील, ते आपण या ठिकाणी प्रमाणपत्र असलेल्या ठिकाणी ते आपण काय करणं आवश्यक आहे, फाईल करणं आवश्यक आहे. ते नोंदी आपण ठेवणं आवश्यक आहे. आणि हे वेळेवर या ठिकाणी केलं तर आपल्याला निश्चित अडचण येणार नाही. त्यानंतर संसाधनाचे संवर्धन करणे. जे रिसोर्सेस आहेत, संसाधनं या ठिकाणी उपयोग करणार. शेती व्यवसायामध्ये बरेचसे काही संसाधनं असतात, त्याचं या ठिकाणी संवर्धन होणं गरजेचं आहे. काही यांत्रिक असतील, त्यामुळे ट्रॅक्टर असेल किंवा त्याला जोडून असणारे जे काही अशा प्रकारे इतर त्याच्या मशिनरी असतील वगैरे याचं चांगल्या प्रकारे संवर्धन होणं गरजेचं आहे. त्याला वेळोवेळी या ठिकाणी ऑइलिंग करणे किंवा स्वच्छता करून ठेवणे वगैरे ह्या बाबी होणं गरजेचं आहे. समजा या ठिकाणी फवारणी पंप असेल तो सर ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, चांगल्या प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे कंडिशनमध्ये सुस्थितीत राहावं म्हणून या ठिकाणी आपण त्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घेणं आवश्यक आहे. तर ह्या संसाधनाचा चांगल्या प्रकारे कसा उपयोग होऊ शकेल हे पाहणं आवश्यक आहे. त्यानंतर याच्यामध्ये पुढील भाग आहे तो म्हणजे शेती व्यवस्थापक. आता या ठिकाणी शेती व्यवस्थापनामध्ये थोडक्यात त्याला फार्म मॅनेजर असं म्हटलं जातं. आपल्याला पाहायला त्या ठिकाणी विविध प्रकारचे उद्योग असतात किंवा व्यवसाय पाहायला मिळतात. त्यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर या ठिकाणी बँकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं शाखा व्यवस्थापक. तसं हे फार्म मॅनेजर किंवा शेती व्यवस्थापक अशा प्रकारचं थोडक्यात, कारण त्याच्या अंडरच हे सर्व काही आपल्याला पूर्ण करावं लागतं. त्यामुळे त्यांनी जे नियोजन केलेलं आहे ते जर चांगल्या प्रकारे राबवलं गेलं तर त्यापासून ह्या शेती उद्योगापासून आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकेल. तर एखादं क्षेत्र जमीन काही एखादा नवीन शेतकरी तयार झाला असेल किंवा एखादा शेतकरी नवीन शेतकरी म्हणून या ठिकाणी काम करणार असेल, त्याचा व्यवसाय सुरू करणार असेल तर त्याला या ठिकाणी ह्या बाबी लक्ष देणं आवश्यक आहे. ते शेती व्यवस्थापक त्या ठिकाणी नेमून दिलं गेलं पाहिजे, ज्यामुळे या ठिकाणी ते जो काही उद्योग आहे तो उद्योग आहे चांगल्या प्रकारे पूर्णत्वास नेऊ शकेल आणि चांगल्या प्रकारे त्यापासून फायदा होऊ शकेल. तर शेती व्यवस्थापक आहे त्याची व्याख्या आपण पाहूया. त्यामुळे पहिली व्याख्या पहा. त्यामध्ये जी व्यक्ती शेतीची व गट शेतीची व्यवस्थापन करते, पहा जी व्यक्ती शेतीची किंवा गट शेतींची व्यवस्थापन करते किंवा करतो त्यास शेती व्यवस्थापक असं म्हणतो. पहा म्हणजे ज्या शेतीचं या ठिकाणी जी शेतात जमीन आहे त्याचं उपलब्ध 10 एकर जमीन आहे का गट शेती आहे, त्यामुळे त्या ठिकाणी 10 एकर एका ठिकाणी, दुसऱ्या जवळ आसपास आणखी 5 एकर आहे. मग अशा प्रकारची जी गट शेती आहे त्या गट शेतीचं जो व्यवस्थापन करतो त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी
शेती व्यवस्थापक, त्यालाच इंग्लिशमध्ये फार्म मॅनेजर असं म्हणतो पहा. दुसरी व्याख्या पहा या ठिकाणी, शेतीच्या व्यवस्थापनासाठी व देखभालीसाठी नियुक्त केलेली जबाबदार व्यक्ती म्हणजे शेती व्यवस्थापक होय. शेतीचं व्यवस्थापन करण्यासाठी व त्याचं देखभाल करण्यासाठी जी काही नियुक्त केलेली जी काही जबाबदारी व्यक्ती म्हणतो या ठिकाणी, त्याला आपण काय म्हणतो, शेती व्यवस्थापक. तसे ह्या दोन महत्त्वाच्या या ठिकाणी आपल्याला व्याख्या दिसून येतात. त्यावेळी या ठिकाणी तिसरीसुद्धा या ठिकाणी व्याख्या आहे पहा, ते म्हणजे शेती व्यवस्थापन असा म्हणजे असा जबाबदार व्यक्ती की जो शेतीची कामे कर्तव्यपूर्ण, म्हणजे जो अशा प्रकारचे व्यक्ती आहे, जबाबदार व्यक्ती आहे की जबाबदार कर्तव्यपूर्ण व्यक्ती आहे की तो शेतीची कामे रोजच्या रोज तसेच जादा कालावधीसाठी पूर्ण करेल पहा. म्हणजे या ठिकाणी शेती व्यवस्थापक हा असा एक व्यक्ती आहे की तो स्वतःचं जे काम आहे, ते जे काही त्याला नेमून दिलेलं काम आहे ते कर्तव्यपूर्ण करेल आणि ते रोजच्या रोज पूर्ण करेल आणि ते सुद्धा कायमच्या ठिकाणी, म्हणजे त्याला सर्व्हिस जी दिलेली आहे, त्याला जे काही जॉब दिलेला आहे, जे काही अशा प्रकारे त्याला काम दिलेलं आहे, तो जास्त कालावधीपर्यंत मध्ये तो सोडून न जाता ठिकाणी जास्त कालावधीपर्यंत ते पूर्ण करण्यास थांबू शकेल, त्या ठिकाणी करू शकेल. तर अशा प्रकारे ठिकाणी त्याची व्याख्या आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळतं 5.2.2 म्हणजे या ठिकाणी शेती व्यवस्थापकाची कार्य. आता शेती व्यवस्थापक फंक्शन्स ऑफ फार्म मॅनेजर, जे फार्म मॅनेजर आपण त्या ठिकाणी आता व्याख्या पाहिली, त्याचे काय कार्य असतील पहा. तर त्याचं पहिलं कार्य आपल्याला पाहायला मिळतं लागवड, म्हणजे पिकांची लागवड, सिंचन व्यवस्था म्हणजे जे पाणी पुरवठा आहे, खत व्यवस्थापन म्हणजे जे सेंद्रिय खतं, रासायनिक खते, त्यानंतर काढणी, प्रतवारी करणे म्हणजे पिकाची काढणी करणे, नंतर ते काढणी केलेलं जे उत्पादन आहे ते प्रतवारी करणे, नंतर पगार यादी म्हणजे जे काही मजूर आपण या ठिकाणी त्या उपयोग करणार आहोत त्या शेतावरती वगैरे, त्या मजुरांचे जे काही प्रकारे पगारची यादी तयार करणं असेल, त्याला वेतनपट म्हटलं जातं पहा. त्यानंतर नोंद वह्या असतात पहा या ठिकाणी, ज्या नोंदी आहेत ज्या रोजच्या रोज करणं आवश्यक आहे, ज्या प्रत्येक बाबी जे कार्य आपण त्या शेतामध्ये केलं जातं त्या कार्याविषयी ज्या नोंदी आहेत त्या करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे हे यांचं निर्देशन किंवा नियोजन करून त्यामध्ये समन्वय साधणे. तर हे पूर्णपणे ह्या बाबी आहेत ते कार्यान्वित कशा प्रकारे होतील, त्यामध्ये कोणत्याही अडचण भासणार नाहीत, अशा प्रकारे हे ते नियोजन होणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये समन्वय साधणं गरजेचं आहे. ओव्हरलॅप जे म्हणता येईल ठिकाणी ते होता कामा नये. एकाच वेळेला 2-2, 3-3 अशा प्रकारे पिकाची काढणी येणं वगैरे हे बरोबर नाही. तर ते थोडंसं आपल्याला त्यामध्ये समन्वय साधावा, म्हणजे ठिकाणी आपण थोडंसं नियोजन होणं गरजेचं आहे. तर हे व्यवस्थापक पूर्ण करू शकतो, त्याचं हे काम आहे. त्यानंतर 2 नंबरचं आपल्याला कार्य पाहायला मिळतं पहा, शेतीमधील यंत्रसामुग्री. विविध प्रकारची यंत्र असतात, फवारणी यंत्र असेल किंवा या ठिकाणी कोळपणी यंत्र असेल, हे अशा प्रकारचे जे काही अशा प्रकारे यंत्र आहेत, ती यंत्रसामुग्री, विविध उपकरणे, हे फवारण्यासाठी उपकरणं असेल किंवा इतर काही खुरपण्यासाठी खुरपा असेल किंवा कापणीसाठी या ठिकाणी विळा असेल, जे अशा प्रकारचे उपकरणं जे शेतीमध्ये उपलब्ध आहेत, का कलमासाठी या ठिकाणी कलम चाकू असेल, अशा प्रकारचं यांची देखभाल. आता ही जे उपकरणं आहेत, फवारणी यंत्र किंवा इतर काही यंत्रसामुग्री म्हणजे ट्रॅक्टर असेल त्याची या ठिकाणी, तर अशा प्रकारची जी काही यंत्र असेल, उपकरणांची देखभाल वेळेवर होणं गरजेचं आहे. तसेच पॅकिंगची ठिकाणं जी आहेत पहा, म्हणजे आपण उत्पादन घेतल्यानंतर समजा टोमॅटो पिकाचं उत्पादन घेतलं तर त्याचं चांगल्या प्रकारे पॅकिंग होणं गरजेचं आहे, सुस्थितीत त्या ठिकाणी पॅकिंग होणं गरजेचं आहे. आंबा पिकाचं उत्पादन घेतलं त्याचं या ठिकाणी पॅकिंग चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे. किंवा ती जी काही खोली आहे ते खोलीसुद्धा आपण चांगल्या प्रकारे स्वच्छ ठेवून या ठिकाणी आपण त्याचं चांगल्या प्रकारे पॅकिंग होणं गरजेचं आहे. ह्या बाबी लक्षात घेणं आवश्यक आहे. तसेच इतर शाखा यामधील उपक्रमांचा समन्वय साधला, मग इतर काही आणखी ज्या शाखा असतील त्या उद्योगातील वगैरे, ह्या सर्वांचा या ठिकाणी आपण समन्वय साधणं गरजेचं आहे. त्या उपक्रमानुसार आपण या ठिकाणी त्या समन्वय साधण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यानंतर बाजारातील परिस्थिती किंवा मागणीनुसार पिकांचे शेतजमिनीचे वाटप करणे. आता थोडंसं माहिती घेणं गरजेचं आहे. बाजारामध्ये कोणत्या पिकाच्या उत्पादनासाठी जास्त आपल्याला मागणी मिळू शकेल, त्या पिकाला मागणी मिळण्यासाठी या ठिकाणी म्हणजे मागणी मिळणार आहे अशा प्रकारची पिकं आपण फक्त काय करणार आहे, निवडणं गरजेचं आहे. विशिष्ट पिकाची आपण त्या ठिकाणी लागवड करणं आवश्यक आहे, जेणेकरून ते मागणी त्या पिकाला जास्त मिळू शकेल, का ते उत्पादनाला चांगल्या प्रकारे मिळू शकेल. तर हे त्याचं आपण नियोजन करून या ठिकाणी त्या पिकाचं पीक त्या शेतजमिनीमध्ये घेणं आवश्यक आहे. किती एकर घ्यायचं हे सुद्धा आपण ठरवणं गरजेचं आहे. त्यानंतर खरेदीदार यांच्याशी
जे खरेदीदार या ठिकाणी पहा, जे खरेदी करणारे आहेत पहा, पर्चेसर वगैरे, ते खरेदीदार यांच्याशी चर्चा करून विशिष्ट पिकाच्या उत्पादनाची विक्री व्यवस्थेविषयी नियोजन करणे. म्हणजे आपण या ठिकाणी उत्पादन आपण एखाद्या पिकाचं घेतो आहे, ज्वारीचं घेतो आहे, गहू पिकाचं घेतो आहे किंवा इतर हरभरा वगैरे. मग अशा प्रकारे ही जी पिकाचे उत्पादन आपण घेतल्यानंतर त्याच्याविषयी थोडंसं उत्पादन घेतल्यानंतर ते चांगल्या प्रकारे त्याला रास्त भाव भेटला पाहिजे. म्हणून या ठिकाणी काय केलं पाहिजे, जे पर्चेसर आहेत, जे विकत घेणारे, जे माल विकत घेणारे जे असे लोक आहेत, जे काही अशा प्रकारे व्यापार लोक आहेत, अशा ठिकाणी आपण थोडंसं कॉन्टॅक्ट करून आपण त्यांच्याशी सल्लामसलत करणं आवश्यक आहे आणि त्याचं नियोजन होणं गरजेचं आहे, ज्यामुळे या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन होऊ शकेल, फायदा होऊ शकेल, दराच्या बाबतीत असेल किंवा इतर काय वगैरे. त्यानंतर पुढील 5वा मुद्दा पहा, उत्पादन, शेती व्यवस्थापनातील विविध कामे, आरंभीचा मूळ साठा, तसेच शिल्लक त्याला म्हणतो आपण, तसेच याच्या वहीत नोंदी कराव्यात. तसेच आर्थिक अहवाल व कार्यरत अहवाल तयार करणे पहा. म्हणजे आपण या ठिकाणी एखादं पीक घेत असताना या ठिकाणी ऊस पीक असेल किंवा ज्वारी पीक असेल, गहू पीक असेल वगैरे, मग अशा प्रकारचं उत्पादन किती मिळालं त्या बाबतीत थोडंसं आपण बारकाईने लक्ष ठेवणं आवश्यक आहे. शेती व्यवस्थापनातील विविध कामं जे आहेत ते आपण वेळेवर पूर्ण व्हावी म्हणून या ठिकाणी त्याच्या नोंदी आपण ठेवणं आवश्यक आहे. आरंभीचा मूळ साठा किती आहे, समजा एखाद्या उत्पादन आपण घेतलं, पहिलं हरभरा पीक घेतलेलं आहे, नंतर आणखीन सॉरी या ठिकाणी मका पीक घेतलं असेल एखाद्या हंगामात, पुढील हंगामात या ठिकाणी मका पीक आहे, मग पहिल्या हंगामातलं मका पिकाचं उत्पादन किती होतं किंवा खतं आहेत, पहिलं काय खतं, सुरुवातीचे काही पहिले काही खतं शिल्लक आहेत का ते पाहणं आवश्यक आहे आणि त्यानंतर पुढील खतं या ठिकाणी किती आणावं लागतील हे पाहणं आवश्यक आहे. अशा सर्व नोंदी आपण या ठिकाणी आपल्या नोंदवहीत करणं आवश्यक आहे. तसेच आर्थिक अहवाल व कार्यरत अहवाल तयार करणं आवश्यक आहे. आर्थिक अहवाल जो आहे तो तयार करणं आवश्यक आहे. किती खर्च आलेला आहे, किती खर्च पुढे येऊ शकेल, ह्या बाबतीत आपण थोडंसं अहवाल तयार करणं आवश्यक आहे व कार्यरत अहवाल आहे ते तयार करणं आवश्यक आहे. मग सध्या आपल्याला तो अहवाल सध्या चालू पिरियडमध्ये चालू कालावधीमध्ये आपल्या ठिकाणी त्या आर्थिक बाबी कशाप्रकारे पूर्ण करण्यास मदत होऊ शकेल त्याचा अहवाल आपण या ठिकाणी तयार करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे हा 5वा मुद्दा आहे. त्यानंतर विविध कार्ये किंवा कामं आहेत, जसे की उत्पादन वाळविणे, सुकविणे, प्रतवारी किंवा त्याला ग्रेडिंग म्हणतं पहा, हे करणे, साठवणूक व वाहतूक यांच्यामध्ये अचूकता निर्माण व्हावी, तसेच कार्यक्षमता निर्माण व्हावी म्हणून कार्य करणे पहा. म्हणजे जी शेतीमधले जे काही इतर जी कामं आहेत ते बाबतीत लक्ष देणं आवश्यक आहे. ते म्हणजे उत्पादन जे आहे त्याला वाळावं लागतं, कारण उत्पादन घेतल्यानंतर त्यामध्ये त्या धान्यामध्ये आर्द्रता जास्त असते, 20-25%, 20-22% वगैरे, तर ते कमी होणं गरजेचं आहे. 10-11% आणणं गरजेचं आहे. ते त्यासाठी उन्हामध्ये वाळवणं गरजेचं आहे. प्रतवारी म्हणजे जे उत्पादन एखादं घेतलं, तुम्हाला टोमॅटो घेतला असेल किंवा आंबा हे पिकाचं उत्पादन घेतलं, ते प्रतवारी करणं आवश्यक आहे. रंगावरून किंवा त्याच्या ज्या रंग असेल किंवा ते आकार वगैरे असेल त्यानुसार वगैरे, तर अशा प्रकारे ह्या प्रतवारी करणं आवश्यक आहे किंवा त्याला ग्रेडिंग म्हणलं जातं. त्यानंतर काही पिकासाठी आपल्याला साठवणूक करायला लागते. साठवण्यासाठी या ठिकाणी त्या प्रकारचं कोठार आहे का, गोदाम आहे का ते पाहणं आवश्यक आहे. त्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत का पाहणं आवश्यक आहे. आपल्याकडे सुद्धा आपण ते साठवणूक कशाप्रकारे करू शकतो. छोट्या प्रमाणात असेल तर आपण करू शकतो आपल्या लेवलला घरी वगैरे, किंवा आपल्याला असणार जे काही साठवण्याचे जे काही अशा प्रकारे म्हणजे कनिंग असेल किंवा काही इतर बाबी असतील त्यामध्ये आपण करू शकतो. पण मोठ्या प्रमाणात उत्पन्न असेल तर त्यासाठी आपल्याला गोदाम वगैरे याचा उपयोग करावा लागेल आणि त्या ठिकाणी साठवणूक करावं लागेल. त्या ठिकाणी ती सुरक्षितता किती आहे ती सुद्धा आपण पाहणं आवश्यक आहे. त्यानंतर हे जे काही आपण साठवणूक केलं तरीसुद्धा आपल्याला ते वाहतूक करावं लागते, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन, मार्केटिंग करताना, म्हणजे ते बाजारामध्ये आपण ती विक्री करत असताना या ठिकाणी आपल्याला ते वाहतूक सुस्थितीत होणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी काही आपल्याला माहीत आहे, शेतीमधलं जे काही उत्पादन आहे ते कसं आहे, पेरिशेबल आहे, म्हणजेच कोणतं आहे ते वेळेवरती पोचणं गरजेचं आहे. फळभाज्या, पालेभाज्या, फळं पिकापासून मिळणं उत्पादन, तर याचे वाहतूक आहे ते चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे. त्यासाठी पॅकिंग चांगल्या प्रकारे करून आपण ते वाहतूक करणं आवश्यक आहे आणि ते चांगल्या प्रकारे व्हावे म्हणून त्यासाठी आपण थोडं कारवाई करणं आवश्यक आहे. कार्यक्षमता निर्माण व्हावी पाहिजे ठिकाणी, ही चांगल्या प्रकारे तसेच कार्यक्षमता निर्माण व्हावी म्हणून कार्य करणं आवश्यक आहे. चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे. ओबडधोबड ह्या बाबींना करता या ठिकाणी एकदम ही जी प्रक्रिया आहे, हे जे काही अशा प्रकारचं नियोजन आहे उत्कृष्ट दर्जाचं होणं गरजेचं आहे. त्यामुळं निश्चित आपल्याला त्यापासून निश्चित फायदा होऊ शकेल. त्यानंतर जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन त्यामधील उपलब्ध अन्नघटकाविषयी माहिती मिळवल्यानंतर पुढील पिकाला रासायनिक खतांची मात्रा किती लागेल जेणेकरून त्या पिकापासून अधिक उत्पादन मिळू शकेल पहा. आता या ठिकाणी 7 नंबरचा जो मुद्दा आहे ते आपल्याला येतं की जमीन प्रकार कोणते, हलकी का मध्यम का भारी. मग अशा प्रकारची जमीन असेल तर त्यातले कोणत्या जमिनीमध्ये
त्या रासायनिक त्यामध्ये नत्र स्फुरद पालाश हे मुबलक प्रमाणात आहेत, कोणत्यामध्ये कमी आहेत, हे आपण थोडंसं सॉईल टेस्ट करून म्हणजे जमीन मातीचा नमुना घेऊन त्यामध्ये ते घटक आपण माहीत करून घेणं आवश्यक आहे. ते लॅबोरेटरीमध्ये आपण करू शकतो आणि त्यानुसार आपण पुढील पिकाला त्या किती आपण हे नत्र स्फुरद पालाश देऊ शकतो त्याचं या ठिकाणी नियोजन आपण करणं गरजेचं आहे. आणि जर असं प्रकारे नियोजन केलं तर त्या विशिष्ट पिकापासून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळण्यास मदत होऊ शकेल. त्यानंतर 8 नंबरचा मुद्दा पहा, शेतीमध्ये सर्व प्रकारच्या उपकरणांची देखभाल वेळेवर करणे जेणेकरून ती उपकरणे कार्यरत राहतील, बिघाड होणार नाहीत. ते शेतामध्ये असणारी जी काही यंत्रसामुग्री असेल, उपकरणं असतील, त्याची वेळेवर देखभाल करणं आवश्यक आहे. त्याला ऑइलिंग वगैरे किंवा रिपेअरिंग वगैरे असेल ते वेळेवर करणं आवश्यक आहे. आणि ते थोडंसं तो तिथे राहण्यासाठी किंवा चांगल्या प्रकारे कंडिशनमध्ये राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, निश्चित हे उपकरणं ला देखभाल हे वेळेवर करणं आवश्यक आहे. आणि त्या बिघाड होणार नाही याबाबत थोडंसं आपण कार्यरत किंवा त्यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर पिकाची पक्वतेची वेळ ठरवणे पहा. तसेच खराब हवामानामुळे पिकाचे अंदाजे नुकसान किती होऊ शकते याविषयी माहिती घेणे पहा. म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं की पिकाची पक्वतेची वेळ आहे ते आपण निश्चित पाहणं आवश्यक आहे. प्रत्येक पिकाची पक्वतेची वेळ ही कमी अधिक असू शकते, जाती प्रकारानुसार राहू शकते किंवा त्या पिकानुसार आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामध्ये ती वेळ आपण निश्चित करणं आवश्यक आहे. तसेच खराब हवामानामुळे काय होतं, फार मोठ्या प्रमाणात एखाद्या पिकाचं नुकसान होऊ शकतं. ते अंदाजे किती होऊ शकेल नुकसान हे आपण थोडंसं माहिती घेणं आवश्यक आहे, ज्यामुळे या ठिकाणी आपल्याला पुढे भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्यानंतर आवश्यकतेनुसार शेतीसाठी यंत्रसामुग्री, उपकरणे, बियाणे, खते, रसायने यांची खरेदी वेळेवर करणे पहा. म्हणजे ते आवश्यकतेनुसार काय करायचं, या ठिकाणी शेतीसाठी जी काही लागणारी यंत्रसामुग्री आहे, उपकरणे आहेत, बियाणे असेल, खते असतील, रसायन असतील यांची खरेदी वेळेवर करणं आवश्यक आहे. कारण आपल्याला माहिती आहे या ठिकाणी हे जर आपण वेळ केलं तर काय होतं, निश्चित आपल्याला या ठिकाणी त्या पिकाला वेळेवर त्या ठिकाणी ही जी खतं असतील किंवा जे अशा प्रकारे उपकरणं असतील, बियाणं असेल वगैरे ते वेळेवरती आपल्याला पुरवठा करण्यास मदत शकेल. अन्यथा या ठिकाणी जर खतं वेळेवर नाही दिलं तर ते पिकाच्या वाढीवर परिणाम होऊ शकेल किंवा बियाणं या ठिकाणी वेळेवर नाही दिलं तर बियाण्याची पेरणी वेळेवर होणार नाही. त्यामुळं ती पेरणी वेळेवर व्हावी आणि त्यापासून वाढ पुढे चांगल्या प्रकारे घेता यावी, म्हणजे या ठिकाणी ह्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढील कोणता पाय ठिकाणी बँकेतून पत मिळवण्यासाठी चर्चा, वाटाघाटी करून प्रश्न सोडवणे. बँकेतून या ठिकाणी आपल्याला पत मिळावे, चांगल्या प्रकारे म्हणजे भांडवल उभा करायचं आहे तर या ठिकाणी बँकेत आपल्याला या ठिकाणी आपली पत असणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी आपण जी काही मागणी करणार आहोत जे भांडवल ते या ठिकाणी आपल्याला उपलब्ध व्हावं, मग तसं आपण ते ओळख निर्माण करणं आवश्यक आहे, त्यांची चर्चा, वाटाघाटी करणं आवश्यक आहे. आमच्याकडे एवढी जमीन आहे, आम्हाला एवढं भांडवल उभं करायचं आहे आणि त्यासाठी एवढं अशा प्रकारे पत पुरवठा तुमच्याकडून होणं गरजेचं आहे, असं थोडंसं चर्चा करून या ठिकाणी तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यानंतर आर्थिक निवेदन पहा, म्हणजे स्टेटमेंट जे काही फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतो त्या ठिकाणी पहा, ते आर्थिक नियोजनाचा जे अहवाल आहे तयार करणं आवश्यक आहे. तसेच वार्षिक अर्थसंकल्प अहवाल बनवणे, म्हणजे आर्थिक जे अहवाल आहे तो या ठिकाणी तयार केला तर काय होतं, या ठिकाणी आपल्याला प्रत्येक पिकाला जे काही अर्थ आहे किंवा जे काही पैसा आहे उपलब्ध करून देता येईल, ते त्या इनपुटसाठी जे काही साधनं आहे त्यासाठी या ठिकाणी आपल्याला उपयोग करण्यास मदत होऊ शकेल. आणि त्यामुळे एखाद्या पिकाचा दुसऱ्या पिकाच्या वाढीवरती किंवा त्या उत्पन्नावरती परिणाम होणार नाही. त्यामुळे ते प्रत्येक पिकाच्या बाबतीत आपण काय केलं पाहिजे, त्याचं आर्थिक नियोजन करणं आवश्यक आहे. तसेच वार्षिक अर्थसंकल्प म्हणजे पूर्ण वर्षभरासाठी आपल्याला किती खर्च येऊ शकेल प्रत्येक पिकासाठी. एखाद्या पिकाला समजा 50,000 येणार असेल तर दुसऱ्या पिकाला 40,000 येऊ शकेल, काही पिकाला या ठिकाणी 1,00,000 येऊ शकेल. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक पिकाला किती खर्च होऊ शकेल अशा प्रकारे काय केलं पाहिजे, आपण एकत्रित वर्षभराचा जे काय अंदाज आहे, अर्थसंकल्प आहे तो या ठिकाणी तयार करून टोटल आपल्याला समजा 5,00,000 लागणार असेल तर त्याचं या ठिकाणी आपण नियोजन अगोदरच करणं आवश्यक आहे. ज्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय होईल, आपल्याला भविष्यामध्ये प्रत्येक पिकाला कुठलीही अडचण बसणार नाही. प्रत्येक पिकाचा ते येणारा जो खर्च आहे तो आपण निभावून नेऊ शकतो, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग करून घेऊ शकतो आणि प्रत्येक पिकापासून उत्पादन घेऊ शकतो. पण या ठिकाणी बऱ्याच वेळा पाहायला मिळतं की काही शेतकरी काय करतात, 1-2 पिकासाठी फक्त लक्ष देतात, त्याचं या ठिकाणी वेळोवेळी संगोपन करतात, उत्पादन घेतात, परंतु दुसरे काही पिकं असतात 2-3 पिकाची त्यापासून त्यांना उत्पादन मिळू शकत नाही. म्हणून या ठिकाणी आपली जे काही शेतजमीन आहेत ज्या ठिकाणी आपण पीक घेणार आहे त्या प्रत्येक पिकाचं संगोपन चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे, त्यापासून उत्पादन चांगल्या प्रकारे मिळणं गरजेचं आहे. तरच या ठिकाणी काय होईल, त्या शेतकऱ्यास
त्या पिकापासून नफा मिळू शकेल. आणि एकत्रित अशा प्रकारे जर उत्पादन आणि नफा मोठ्या प्रमाणात मिळण्याचा प्रयत्न झाला तर चांगल्या प्रकारे त्या शेतकऱ्यास मोठ्या प्रमाणात हा जो फायदा आहे होण्यास मिळू शकेल. आणि त्याचे जे काही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणत्या ठिकाणी राहणीमान आहे त्यामध्ये सुधारणा होण्यास मिळू शकेल. पण पारंपरिक पद्धतीनं शेती करायला गेला तर काय होईल, तो त्यामध्ये शेतकऱ्यास नुकसान होऊ शकेल. आणि त्यामुळे त्याचे जे काही राहणीमान आहे ते जेमतेम राहणार आहे, त्यामध्ये सुधारणा होणार नाही. आणि त्या शेतीमधलं जे काही अशा प्रकारे ज्ञान आहे ज्ञानामध्ये तो चांगल्या प्रकारे प्रगती करू शकणार नाही. तर अशा प्रकारे थोडंसं ह्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण शेतीमधील किंवा ज्या प्रकारे शेती व्यवस्थापकाचे जे काही कार्य आहेत, जे शेती व्यवस्थापक आपण पाहतो ठिकाणी त्यांनी जर चांगल्या प्रकारे कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला का स्वतः शेतकरी व्यवस्थापन काम पाहत असेल तर निश्चित ठिकाणी त्याला चांगल्या प्रकारे त्यापासून नफा मिळण्यास मदत होऊ शकेल. त्यामुळे याकडे लक्ष विशिष्ट देणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी थांबूया. पुढील जो भाग आहे त्यानंतर आपण कंटिन्यू करूया.